लाडकी शौर्या आज परत आले तुमच्या समोर ही लाईव्ह घेऊन. सो बेसिकली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज काय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, म्हणजे शिवजयंती. सो आज मी ठरवलं की आज तुम्हाला तलवारबाजी करून दाखवेन. म्हणजे कसं तुम्हाला समजेल की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते ते आणि ते काय काय करू शकतात. आणि हो, जे मोठी मोठी माणसं आहेत ते विचार करतात ही जनरेशनची मुलं फक्त बोलू शकतात, तर नीट कान उघडून ऐका. आम्ही फक्त बोलूच नाही शकत, आम्ही करून पण दाखवू शकतो. बघा आता मी काय करते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. रील होणार फायर आणि शौर्य होणार व्हायरल. सो लेट्स गो. शौर्या, काय हे? ह्या पोरींना नुसता ताप आणलाय. सकाळपासून नुसती ती तलवार आणि मोबाईल, ह्याच्या व्यतिरिक्त तुला काही दिसतच नाही. कंटाळा दिलाय नुसता. काय ग आई, शॉर्ट पण नीट येत नाहीये. काय म्हणजे तुझी बडबड बडबड. काय आज सकाळी तालुक्यातील एका शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. दररोज कोण ना कोण आत्महत्या करतच चाललंय. म्हणूनच इकडे माझा लाईव्ह डिस्टर्ब होतोय. सॉरी गाईज, आय अपोलोजाइज फॉर दॅट. थोडा डिस्टर्बन्स झालेला मध्ये, बट इट्स ओके. आपण कुठे होतो? तलवारीवर होतो. तलवारीवर. परत चालू करूया. काय बोललीस? आज शिवजयंती आहे ना? महाराजांच्या पाय पडलीस? सकाळपासून नुसतं रील्स बनवते. तुम्हा मुलांना आहे ना फक्त मोबाईलच्या समोर तलवारीची शोबाजी करायची असते. महाराज कोण आहेत ते माहितीये का? आजकालच्या मुलांना महाराज कोण आहेत ते सुद्धा माहिती नाही. फक्त शोबाजी करायची असते तुम्हाला. आई, कॉन्टेंट चालू आहे, मला डिस्टर्ब करू नको. पडली मी सकाळी महाराजांच्या पायात. जा आता, मला करू दे. माझ्या मुलीने तलवार उचलली याचा मला अभिमान आहे, पण लोकांनी पाहावं म्हणून नाही तर स्वतःच्या रक्षणासाठी उचलावा. हेच महाराजांचे स्वप्न होते. हे सर्व महाराजांनी पाहिलं असतं ना तर तुला एकच प्रश्न विचारला असता, ह्यातून माझ्या लोकांना काय मिळतंय? काय शिरते का डोक्यात? हो ग, समजतंय मला. लोकांना महाराज कळत म्हणून तर मी सगळं करते ना. कळलं ना? पण ना पूर्ण व्हिडिओ माझा पॉज झाला. एवढे मस्त लाईक्स येत होते, परत चालू करायला गेला ना. शिट. काय ग, झाला काय तुझा चालू? रील करते हो आजोबा. वा, आताच्या पोरींना काय सांगायचं, घरातच तलवार फिरवायला लागले. आता तुम्ही पण मम्मी सारखं लेक्चर द्यायला चालू नका करू. शिवजयंती आहे ना आज. मग हो बाई, आई शिवजयंती आहे, ती पण काय मोबाईलवरती करणार? जा जरा मंडपात कोण नाही, जरा जाऊन बघ जा. मंडपात जाऊन काय करू? कोण असणार आहे तिथे? आजकाल रील्सचा जमाना आहे, सगळे रील्स बनवत असतील. हे मात्र तू खरं बोललीस. आमच्या टायमाचे दिवस वेगळेच होते. सर्वजण एकत्र येऊन महाराजांना वंदन करायचे. आजोबा, तुमची पिढी वेगळी होती. आता रील्सचा जमाना आहे, रील्सचा जमाना. बघा किती मस्त मस्त रील्स येतात बघा. आता मी पण रील बनवणार आणि दाखवणार महाराज कोण होते ते. दाखवणं आणि पोचवणं यात फरक असतो बाळा. तू दाखवते आहेस, खरंच महाराज त्यांच्यापर्यंत पोचतात का हे विचारलंस का कधी स्वतःला? हो आजोबा, पोचतायत ना, म्हणून तर एवढे लाईक्स वर लाईक्स येत आहेत. बघा, जर मी बरोबर काय नसते करत तर एवढे लाईक्स, व्ह्यूज आणि कॉमेंट्स आले असते का? अगं, महाराजांनी जनतेच्या रक्षणासाठी उचलली होती तलवार. महाराजांसाठी या तलवारीपेक्षा त्याची रॅक मोठी होती. रील साठी नाही, लक्षात ठेव. मग काय दाखवायला पाहिजे होतं आजोबा? महाराजांना दाखवण्यापेक्षा महाराज ज्या लोकांसाठी उभे होते ती लोक दाखवायला पाहिजे होती का? बाळा,
काय दाखवायचं आहे त्यापेक्षा तू कोणासाठी उभी राहणार हे महत्वाचं आहे. मला वाटलेलं की लोकांसमोर उभं राहिलं की झालं सगळं, पण लोकांसाठी पण उभं राहावं लागतं का? हो बाळा, लोकांसमोर तू उभी राहिलीस तर सर्व पाहतील. पण तू त्यांच्यासाठी उभी राहिलीस तर महाराज कोण आहे ते तुला समजतील. मग मी हे जे करते ते बरोबर करते का? बाळा, काय दाखवायचं आहे त्यापेक्षा तू कोणासाठी उभी राहणार हे महत्वाचं आहे. जर महाराजांनी हे पाहिलं असतं तर त्यांना हे आवडलं असतं का? महाराजांसाठी या तलवारीपेक्षा त्यांची रयत मोठी होती. दिवसाच्या नाही, लक्षात ठेव. तुम्हा मुलाला आहे ना फक्त मोबाईलच्या समोर तलवारीची शोबाजी करायची असते. महाराज कोण आहे ते माहितीये का? हा? ते आजकालच्या मुलांना महाराज कोण आहे ते सुद्धा माहिती नाहीये. हे सर्व महाराजांनी पाहिलं असतं ना तर तुला एकच प्रश्न विचारला असता, ह्यातून माझ्या लोकांना काय मिळतंय? तलवार नाही, विचार. स्वराज्याचा राजा जन्माला येतो तो फक्त राज्य करण्यासाठी नाही, तर तो जन्माला येतो रयतेच्या रक्षणासाठी. रयतेच्या खांबावर उभं राहिलेले हे राज्य रयतेच्याच अश्रूंनी कोसळतं. जो बळीराजासाठी धावून येतो त्यालाच इतिहास राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणून संबोधतो. थांब बळीराजा. महाराज, तू माझा आधार आहेस. तुझ्याशिवाय हे स्वराज्य अपुरे आहे. तुझ्या हाताची या स्वराज्याला गरज आहे. तू असा हरलास तर संपूर्ण देश उपाशी राहील. कारण तू फक्त अन्नदाता नाहीस, तर या मातीचा आधार आहेस. महाराज, मी चुकलो, मला माफ करा. महाराज, चुकलो महाराज. राजे गेले नाही तर ते प्रत्येकाच्या विचारात उरले. तलवार नाही, विचार उचल.